राजभवनातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो तिथे बॉर्डरवरती स्थापित करण्यात आलेला आहे. त्याला भेट देण्याकरता आपण सुद्धा जाणार आहात. काय भावना आहेत आपल्या प्रतिक्रिया? हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांचं 350वं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्यासाठी आस्था, सन्मान, पराक्रम व आमच्या अस्मितेचा व भावनेचा, श्रद्धेचा छत्रपती शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व आमच्यासाठी आहे. या राज्याभिषेकाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगापर्यंत पोहोचावा, जगातल्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचावा, देशातल्या प्रत्येक राज्यापर्यंत पोहोचावा, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत, त्याच्यातल्या प्रत्येक गावापर्यंत, गावातल्या प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक मनापर्यंत नव्हे गर्भापर्यंत हा वीरतेचा विचार पोहोचावा, हा भाव घेऊन विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं. आपल्याला माहिती आहे की मंत्रालयामध्ये पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम सुद्धा सुरू केली. 10:45 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा एखादा प्रसंग, वीरतेचा प्रसंग, हा 3 मिनिट हा मंत्रालयामध्ये आमच्यातली काम करण्याची ऊर्जा वाढावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पातलं रयतेचं राज्य हे आम्हीही आमच्या आचरणातून, कृतीतून पुढे नेण्यासाठी योगदान द्यावं, यासाठी पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टीम ही यामध्ये सुरू केली. लंडनमध्ये जाऊन वाघनखाचा करारही केला आणि साधारणतः पुढच्या काही महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पवित्र पावन स्पर्शाने पुनीत झालेले वाघनख दर्शनासाठी आपण आणणार आहोत. यासोबत आपण एक मोठा निर्णय केला. राज्यामध्ये जगातलं सर्वात मोठं संग्रहालय आपण करतोय, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्या वीरतेचे प्रसंग, यामध्ये अतिशय पुरातन वस्तूपासून नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत जगातलं सर्वोत्तम संग्रहालय आम्ही करण्याचा निर्णय केला. अशा या सर्व संकल्पामध्ये आम्ही पुणेकर या संस्थेने आमच्याशी चर्चा केली. जेव्हा मी लंडनवरून वाघनखाचा करार करून परत आलो तेव्हा आम्ही पुणेकर या संस्थेने सांगितलं की 41 RR बटालियन जी कुपवाडा आणि उरी या भागामध्ये आहे, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पाकिस्तानच्या सीमेवर उभा करायचा आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हणालो की आपण सरकारच्या वतीने करण्याच्या ऐवजी लोकवर्गणीतून करू. त्यांना आम्ही मदतही केली आणि महामहिम राज्यपाल महोदय व आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या हाताने पूजा करून मागच्या 20 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्टॅच्यू हा आपण भारत पाकिस्तान सीमेवर पाठवलाय. तिच्या आर्मीनी अतिशय जोशात जल्लोषात स्वागत केलं आणि आज त्याचं काम साधारणतः पूर्ण होणार आहे. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी स्वतः आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखण्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी जातोय. 7 तारखेला बरोबर 10:45 कार्यक्रम सुरू होईल आणि 11:15 वाजता या छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्यासाठी आस्थेचं, पराक्रमाचं प्रतीक आहे, रयतेच्या राज्याचं प्रतीक आहे, अमृत महोत्सवी वर्षामध्ये लोकशाहीचा खरा अर्थ हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात आम्हाला सांगितला होता. त्या पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवार उगारलेला हा स्टॅच्यू तिथं असणाऱ्या आर्मीमध्ये सुद्धा एक नवीन चैतन्य निर्माण करेल. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास 1600 आर्मी जवान असतात आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही पुणेकर या संस्थेनी व महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री व आपण स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आम्हाला सर्वोपरी आपण मदत केली. आम्हीही वचन देतो की हा जो आमचा महाराष्ट्र धर्म आहे,
यासाठी आम्ही जीवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा तो स्टॅच्यू त्याची रोज पूजा आम्ही करू आणि त्यांचा जो पराक्रमाचा विचार आहे तो घेऊन देशाच्या सीमेचं संरक्षण करू, तेव्हा मग आनंद झाला. काल मी लोकसभा अध्यक्ष माननीय ओम बिर्लाजी यांच्याशी चर्चा केली. ते काल राजस्थानमध्ये होते आणि महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची इच्छा आहे की आता आपण सेंट्रल विस्टा म्हणजे नवीन लोकशाहीचं मंदिर संसद भवन बांधून पूर्ण झालं आहे. यावर्षी 350व्या राज्याभिषेकाचं औचित्य साधून मी माननीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाजींशी काल चर्चा केली की महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्ही त्या परिसरामध्ये राज्याभिषेकाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य दिव्य विथ लाईट अँड साऊंड असा पुतळा आम्ही तिथं उभा करू इच्छितो. लोकसभा अध्यक्षांनी आत्ता मला भेटीची वेळ देण्याचं सांगितलं आहे. मी स्वतः माननीय लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारच्या वतीने लोकसभा व नवीन संसद भवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास सांगणारा लाईट अँड साऊंडच्या माध्यमातून जेव्हा केव्हा तिथं लोक संसद भवन बघण्यासाठी येतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि लोकशाहीचा संबंध जोडत राज्य हे जनतेच्या हितासाठीच केलं पाहिजे हा संदेश घेऊन ते जाऊ शकतील आणि याबद्दल महाराष्ट्र सरकार हे सुद्धा सुतोवाच करताय. काल मी स्वतः व्यक्तिगत माननीय लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू आहे आणि आताच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला अजित पवार यांच्या मातोश्रींनी मतदान करताना एक इच्छा बोलून दाखवलेली आहे. माझ्या डोळ्यादेखत माझा मुलगा हा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. काय असं करते? नाही, इच्छा असणं गैर कधीच नसतं. फक्त कोणतीही इच्छा पूर्ण करताना शक्तीने काम करावं आणि एखादा नेता मुख्यमंत्री होणं यामध्ये किंवा इच्छा व्यक्त करणं यामध्ये गैर असूच शकत नाही. पण मुख्यमंत्री झाल्यावर सीएम जेव्हा आपण होतो तेव्हा मात्र खरा सीएमचा अर्थ म्हणजे आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हा त्या सीएम साठी असला पाहिजे ज्याला आपण कॉमन मॅन म्हणतो. पण ज्या पद्धतीने वारंवार अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे सातत्यानं त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांकडनं पुनरुच्चार करण्यात येत होता. आता थेट त्यांच्या कुटुंबियांकडनं ते मुख्यमंत्री व्हावे, त्यांच्याच मातोश्रीकडनं डोळ्यादेखत माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा व्यक्त केली आहे. खरं तर राज्यातलं वातावरण आपण पाहिलं की विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेच्या निर्णयाच्या संदर्भातली टांगती तलवार आहे आणि दुसरीकडे तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही आता अजित पवार गटाला सुद्धा सत्तेत घेतलंय, त्यामुळे ही काही समीकरण जुळू शकतात. नाही, दोन गोष्टी अतिशय स्पष्टपणे देवेंद्रजींनी या अगोदरच सांगितलं. पहिलं, मला व्यक्तिगत रीतीने जे काही माझं अल्पज्ञान असेल, अपात्रतेच्या केसच्या संदर्भात तुम्हालाही माहिती आहे की जी कारणं आणि तर्क दिल्या गेली आहेत त्यामध्ये मला व्यक्तिगत रीतीने मला जे काही अल्पज्ञान असेल त्यातून मी हे निश्चित सांगू शकतो की अपात्र होण्याचं काहीच कारण नाही. केस टाकता येते का? तर शेवटी प्रत्येकाला न्याय मागण्यासाठी केस टाकता येते. पण ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं अघटित काही घडायचं असेल तरीही देवेंद्रजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं त्याचा मुख्यमंत्री पदाशी संबंधच येत नाही. त्याचा संबंध मुख्यमंत्री पदाशी दुरान्वय येत नाही. कारण मुख्यमंत्री म्हणून जर त्यांना कार्य करायचं असेल तर ते विधान परिषदमध्ये सुद्धा जाऊ शकतात, जसं उद्धवजी गेले होते. आणि म्हणून याचा त्याच्याशी संबंध जोडणं मला वाटतं की काहीही कारण नाही. हे कपोकल्पित आहे, या दंतकथा आहे आणि हे त्या लोकांसाठी कथा आहे ज्यांना क्षणिक आनंद हवा की हे सरकार गेलं, माननीय एकनाथ शिंदेजी पदावरून गेले. कारण काही लोक आहेत की ज्यांना एकनाथ शिंदेजींबद्दल व्यक्तिगत आकस आहे, राग आहे आणि म्हणून त्यांना अशा कथेतून ते
असं मनात आणत असतात की चले गे. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आणि मी आज नाही, तुम्ही मग पुन्हा फरवरीमध्ये एक पत्रकार परिषद आपण घेऊ. एकनाथ शिंदेजींच्याच नेतृत्वात 2024च्या निवडणुका होतील. दिवाळी आधी सगळ्यांचं गोड बातमी देणार असं वाटतं. दिवाळी तोंडावर आली, अजून गोड बातमी काही येत नाहीये. नाही, गोड बातमी कुठे रखडलंय? नाही, गोड बातमी जी म्हणजे मी वाचली, मी ऐकली, ती सन्माननीय आमदार राणेंनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ते वक्तव्य केलं. ही गोड बातमी मंत्रिमंडळाच्या संदर्भात कुणी म्हणाले असेल तर मला माहित नाही, त्याचं उत्तर त्यांना घ्यावं. नाही, असा आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हा माझ्या सिलेबसमधला प्रश्नच नाही आहे. हा सिलेबस आहे फक्त आणि फक्त एकट्या मुख्यमंत्र्यांच्या सिलेबसमधला प्रश्न आहे. तुम्हाला जर याचं खरंच उत्तर पाहिजे का, तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांना विचारलं पाहिजे, हा आमच्या सिलेबसचा प्रश्न आहे का. आणि मंत्रिमंडळाचा विस्तार हा अशी चाय पे चर्चा करून कोण मंत्री होईल असं केलं जात नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार हा माझ्या माहितीप्रमाणे माननीय अमित भाई, माननीय मुख्यमंत्री आणि आवश्यक असेल तिथं देवेंद्रजीची मदत घेऊन या विस्ताराबद्दल आणि आवश्यक असेल तर अजितदादाची मदत घेऊन, पण यापेक्षा पुढचा कुणीही व्यक्ती मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल चर्चेत असूच शकत नाही. तुम्ही म्हणताय की काही अघटित घडायचं असेल तरी सुद्धा मुख्यमंत्री पदाशी याचा संबंध राहणार नाही. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला आणि विधान परिषदेचा मार्ग मोकळा म्हणजे नेमकं काय? नाही, मला सुचवायचं नाही. तुम्ही जेव्हा सुचवलं की अपात्रतेमध्ये काही गडबड होऊ शकते, तर मी तुम्हाला अतिशय सहज शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्या हृदयामध्ये जो भाव आहे, चॅनल्समध्ये जो भाव व्यक्त केला जातो की काहीतरी अघटित घडेल, तर मी तेव्हा सांगितलं तुमचं मत, तुमचं मन, तुमच्यामध्ये असणारा विचार हा इतका जर निगेटिव्ह असेल तरीही जो काही लोक आनंद घेण्याचा प्रयत्न करतात तुमच्या बातम्या ऐकून पाहून की आता काहीतरी अघटित घडणार, तरी मी हे सांगितलं हा आनंद घेऊ नका. मुख्यमंत्री महोदय हे कायम राहणारच आहे. 2024ची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात होणार आहे हे देवेंद्रजींनी एकदा नव्हे दोनदा ठणकावून सांगितलं आहे. आणि मलाही जी माहिती आहे त्या माहितीनुसार टीव्ही चॅनल्सच्या बातम्या पाहून ऐकून जो क्षणिक आनंद घेतोय ना, तो क्षणिक आनंद घेऊ नका. दुकानाच्या बाहेर उभं राहून त्या दुकानातली वस्तू आपली आहे असं समजून आनंद घेणारे लोक आणि टीव्ही चॅनल्सच्या बातम्या पाहून आता काहीतरी एकनाथ शिंदे साहेबांचा बदला आम्ही चुकवला आहे हा भाव घेणारे लोक, याच्यामध्ये फारसा फरक नाही. चंद्रचूड यांनी न्यायाधीश जे चंद्रचूड आहेत ते वारंवार विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती परखड मतं जी आहेत ती व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. काल चंद्रचूड एका खासगी कार्यक्रमात होते, त्यांनी देखील तिथं वक्तव्य केलं की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो विधिमंडळाला नाकारता येणार नाही. नाही, मग हे बरोबर आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा असणाऱ्या कायद्याच्या अनुसार असतो. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कोणाच्या बाजूने निकाल द्या असं सुचवलं नाही आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परव्ह्यूमध्ये जर या साऱ्या गोष्टी आल्या असत्या तर त्यांनी अध्यक्षांकडे केस विचारार्थ पाठवली नसती. कदाचित सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं असतं की याचा निर्णय आम्ही देतो. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचं फक्त मत काय आहे की याचा निकाल समोरचा पक्ष घाई करतोय, समोरच्या पक्षाला असं वाटतंय की निर्णय जो आहे तो नैसर्गिक न्याय तत्वानुसार असो अथवा नसो वेगानेच केला पाहिजे. याबद्दल तर देशाचं एक मत आहे. म्हणजे ती केस विधिमंडळासमोर असेल की या देशातल्या कोणत्याही न्यायालयासमोर असेल, जो अपील करतो त्यांना स्वाभाविकपणे वाटतं की माझ्या केसचा निकाल हा वेगाने लागावा. आणि तो फक्त विधानसभेच्या अध्यक्षापुरता मर्यादित कसा आहे, आज देशात सुद्धा लोकांची हीच भावना आहे की प्रत्येक निर्णय हा वेगाने लागावा. म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमेचा विषय असेल, ओबीसी आरक्षण जे नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय असेल, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की हे निर्णय वेगाने लागावे. म्हणून चंद्रचूड साहेबांनी हा देशाचा जो भाव आहे तो व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटले जात आहेत. भाजप देखील आरोप करतोय. मात्र गृहमंत्री या संदर्भात कोणतंही
विधान करत नाही किंवा कारवाई करत नाही. तुमच्या मला मी एक गोष्ट सांगू का, मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे. मी कॉलेजमध्ये शिकत असताना लोकसभेचा उमेदवार होतो. जर तेव्हापासूनचे 1989 पासून आजपर्यंतचं वर्तमानपत्र काढा, जो हारणार असतो की नाही तो साधारणतः दुसऱ्या पक्षावर असेच आरोप करतो. म्हणजे असे आरोप करणारा जेव्हा पैसे वाटताय आणि तेव्हाच तो आरोप करतो जेव्हा त्यांचं हे निश्चित होतं की आम्हाला हारायचं आहे. मग हारण्याचं कारण आपण आपला विचारधारा सांगू शकत नाही, आपण हारण्याचं कारण आपला स्वभाव सांगू शकत नाही, आपल्या हारण्याचं कारण आपला राजेशाही स्वभाव सांगू शकत नाही. मग काय सांगायचं, पैसे वाटल्या जात आहेत, मतदारांचा अवमान करायचा. हा साधा धर्म आहे. पण तुम्ही विसरता, तुम्ही मतदारांचा अवमान करता. म्हणून मग मतदार म्हणतात की नेते विकाऊ आहे, आम्ही विकाऊ नाही आहे. हा मतदार कदाचित तुमच्या चॅनलवर येत नाही, प्रचंड राग येतो की आम्ही गरीब आहोत, पण आम्ही आमचा स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही आणि म्हणून शेतकरी बांधव 50,000च्या कर्जासाठी आत्महत्या करतात, विजय मल्ले आत्महत्या करत नाही. हे सर्व या लोकांचं षडयंत्र आहे, कारण यांच्या हातामध्ये आयुध आहेत प्रचार साहित्याची, आणि म्हणून असा मतदारांचा अवमान करायचा. तुम्ही काय मतदारांना विकाऊ समजता? पैसे देऊन मतदार मत देईल हा असं मानणं, म्हणजे मी सुद्धा निवडून आलो कधीच आयुष्य, मी तर दारूबंदी केली. लोक म्हणायचे एक पाव दटाव गरिबी हटावचे नारे, तेव्हा मी म्हणतो नाही दारूबंदी करेन. मी निवडून येतो ना, काय संबंध आहे? पैसे आणि दारूनी मतदान करतात असा जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात ते बरोबर नाही. सर, काटेवाडीमध्ये मतदान होत आहे, अजित पवारांचं होमटाऊन आहे, परंतु तिथे भाजपाने आरोप लावलेला आहे की राष्ट्रवादीने पैसे वाटलेले आहेत म्हणून. मी सांगितलं ना, भाजपचा भाजप तिचा हरणार का? नाही, आरोप लावतात. 100% हारणारे लोक असे आरोप लावतात. जर तिचा कोणी भाजपचा कार्यकर्ता काटेवाडीमध्ये आम्ही हारतोय असं म्हणत असेल तर तर्कशास्त्र साधं सांगते की आपण आरोप काय. आता मला माहिती आहे ना, तुम्ही ईव्हीएम मशीनच्या वेळी पाहिलं ना, जिंकले तेव्हा ईव्हीएम मशीन बद्दल का नाही बघत हो तुम्ही? जेव्हा तुम्ही हिमाचलमध्ये जिंकले मग का नाही बघत? तेव्हा तर तुम्ही सांगता भाजपचा पराभव झाला. मला असं वाटतं की याकडे फार गंभीर आहे. जीतेगा वही जो वहां पे काम करेगा. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी नसून अजित पवारांच्या पाठीशी आहात का? मी कोणाच्याही पाठीशी नाही. उद्या कदाचित काँग्रेसवाले हे आरोप करतील, म्हणजे मी काँग्रेसवाल्याच्या पाठीशी राहील का? मी तुम्हाला तत्व सांगतोय, तुम्ही मला ट्विस्ट करू नका माझ्या वाक्याला कृपया. मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा सुप्रियाताई असेल किंवा सुधीर मुनगंटीवार असेल, जेव्हा आम्ही असं म्हणतो तेव्हा आम्ही पराभव कबूल करण्याच्या मार्गावर जातो. हा अनुभव मी 1989 पासून घेतोय. सर, बीडमध्ये जो काही हिंसाचार झाला त्या जाणून बुजून ओबीसींना लक्ष केलं गेलं अशी चर्चा आहे. जयदत्त क्षीरसागर म्हणतात की निजाम आणि ब्रिटिश काळापासून देखील हे गंभीर होते. मला असं वाटतं की आता हा विषय संपला आहे. याबद्दल गृह विभाग शोध घेतोय. त्याचा निर्णय जेव्हा होईल त्याच्यावर मत व्यक्त करायचं. आता जातीमध्ये भांडणं लागतील अशा प्रतिक्रिया देण्याचं काहीही कारण नाही. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात प्रवास करायचा आहे. चांगले निर्णय करायचे आहे. सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना. अशा प्रसंगात हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ओबीसी आहे, राहुल गांधीजी ब्राह्मण आहे असं सांगण्याचं काही कारण आहे का? अशा याच्यामध्ये कशाला जायचं? हे मराठे एकनाथ शिंदेजी. मला वाटतं की आम्ही जातीचं राजकारण, आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांची अनुमती घेणार आहे की 26 जानेवारी 2024 या दिवशी आपण आता संविधानाच्या 75व्या वर्षात प्रवेश करतोय. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि महाराष्ट्राने 26 जानेवारी 2024 ते 26 जानेवारी 2025 जाती या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर जाऊ नये. जातीचा भाव हा आमच्या देशाला अशक्त कमजोर करण्याची शक्यता बघून आम्ही सर्वजण भारत मातेचे सुपुत्र आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. या भावनेने आता देशामध्ये सर्व युवकांमध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रात आता असं वातावरण हे महाराष्ट्राच्या प्रगतीला बाधक आहे. आणि मी मुख्यमंत्री मोदींशी चर्चा करणार आहे पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत. 26 जानेवारी 2024 ते 2025 पर्यंत आम्ही सर्व जातीच्या प्रमुखांना एकत्र घेऊन, कोणत्याही जातीचा प्रमुख असेल, एकत्र बसलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या जातीच्या माध्यमातून काय आपण योगदान देऊ शकतो आणि त्यासाठी सरकारने सुद्धा
$1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका सन्मान या दृष्टीने कार्य करण्याच्या दृष्टीने एक मोठं नियोजन करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा एक प्रस्ताव मी तयार केला. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना देणार आहोत की आम्ही पायाभूत सुविधा करतो, पण माझ्या दृष्टीने आता मानसिक पायाभूत सुविधा सुद्धा आवश्यक झाल्या आहेत. अन्यथा भौतिक पायाभूत सुविधा असतील आणि जर आम्ही मनातून एकमेकाच्या दूर गेलो तर मात्र आम्हाला यात्रा भारत जोडीची असेल पण त्याच्या मागची भूमिका भारत तोडूची असेल तर मात्र ही बाब गंभीर होईल. पुण्यातल्या चांदणी चौकामध्ये जे ट्रॅफिक होते, जी कचऱ्याची समस्या आहे, त्यावरून सुप्रिया टीका केलेली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन सध्या भाजपच्या ताब्यामध्ये आहे आणि ते या विषयावरती गांभीर्याने घेत नाही. जनतेच्या प्रश्नावर भाजपा गप्प का आहे? मला वाटतं की त्यांच्या भूमिका अगोदरही पाहिल्या. एकदा सेल्फी विथ खड्डा केला, मग 2 वर्ष 8 महिने महाराष्ट्र खड्ड्यात टाकला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पब्लिक है सब जानती है. त्यांनी काय म्हणायचं ते अधिकार आहे, पण विनंती एवढीच असेल की असं काही बघू नका की ज्याच्यानी तुम्हीच भविष्यात अडचणीत याल. मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या तारखांमध्ये खरं तर घोळ पाहायला मिळतोय. 24 डिसेंबर की 2 जानेवारी हा घोळ मात्र कायम आहे आणि त्यातच मनोज जरांगे पाटील आज म्हणतात की 1 डिसेंबर पासून गावागावामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणाला मराठा बांधव जे आहेत ते सुरू करतील. परंतु तारखेचा गोळ काय, तुम्ही मंत्री महोदय? मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तिघेही संवेदनशील आहे, सकारात्मक आहे. जेव्हा जेव्हा असे विषय पुढे येईल तेव्हा तेव्हा माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री श्री मनोज जरांगेजी यांच्यासोबत चर्चा करत संवादातून समाधानाकडे आणि संवादातून मराठा आरक्षणाकडे या महाराष्ट्राचा प्रवास होईल. कोणाचंही दुमत नाही, सर्वांचं एकमत आहे की आरक्षण दिलं पाहिजे. आणि हे भाताची परीक्षा शीतावरून होते तर मागच्या 5 वर्षात आरक्षण दिलं. दुर्दैवाने माननीय उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आरक्षण पण टिकवू शकलो नाही. तर निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये स्वस्तात कांदा देण्यास सरकारने सुरुवात केली, मात्र त्याचा फटका हा राज्यातील शेतकऱ्यांना बसला, इथले भाव पडले. नाही, स्वस्तात कांदा देण्याचा संबंध हा काही महाराष्ट्राच्या कांदे उत्पादकाशी कसा असेल? कारण जेव्हा आपण एखादी वस्तू स्वस्त देतो तेव्हा त्याच्यामध्ये अनुदान देतो, सबसिडी देतो. खरेदी ही जास्त दराने करतो आणि देताना मात्र त्याची सबसिडी हे राज्य सरकार देते. जसे युरियामध्ये 1900 रुपये बॅग हे केंद्र सरकार अनुदान देतं. म्हणून मग व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपण जे म्हणत आहात तिथं सबसिडी दिली म्हणजे जबरदस्तीने इथं सरकारने कांदा खरेदी केला असं म्हणणं योग्य नाही. सर, राज्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढ झालेली आहे. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील असो किंवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ट्विट केलेलं होतं. यामध्ये कुठेतरी वन विभाग बंदोबस्त करण्यामध्ये अपयशी ठरत आहे असा आरोप तुमच्यावर केलेला आहे. मला वाटतं की जर रचनात्मक सकारात्मक चर्चा केली तर मी कुणीही नेत्याशी, कोणत्याही व्यक्तीशी, कोणत्याही राजकीय पक्षाची चर्चा करेन. त्यांना कदाचित हमग्यांची संख्या 2020-21शी न वाचता ते करतात. म्हणूनच मला कधी कधी वाटतं की हा पॉलिटिकल अल्झायमर देवा यांना देऊ नको. देवा काही कर पण बुद्धीचा अनुशेष करू नको. 2020 मध्ये 2021चे आकडे घेतले पाहिजे असा आरोप करण्याच्या ऐवजी तुम्ही 2020-21 मध्ये हमग्यांची संख्या साधारणतः एवढीच होती. तेव्हा मात्र फेविकॉल ओठाला लागल्यासारखा फेविकॉल इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल यांच्या ओठावर लावला असे शांत बसले आणि याचंही राजकारण करायचं का? या हमग्याचं राजकारण करायचं? मला वाटतं की देवा तू आमचा तर प्रयत्न असतो की विभागाचा अनुशेष दूर झाला पाहिजे, पण देवा बुद्धीचा अनुशेष तर देवालाच दूर करावा लागेल. सुनील भाऊ, ड्रग्ज वरून काँग्रेसचे बरेच आरोप होत आहेत. आता नाना पटोलेंनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे, पुन्हा एकदा आरोप केला की ललित पाटील प्रकरण असो किंवा योगेश यादव प्रकरण असो, सरकार फेल जात आहे. ड्रग्जच्या विळख्यात महाराष्ट्र अडकतोय आणि महाराष्ट्र देशभरात या ड्रग्जच्या सगळ्या प्रकरणामुळे बदनाम होतोय. म्हणूनच काही विषयावर राजकारण करू नये मी आपल्याला का सुचवलं. ड्रग्ज हा विषयही तसाच आहे. याचं काही राजकारण करायचं आहे का? कधी एखाद्या नेत्याने ड्रग्जच्या केसेसमध्ये 1 मे 1960 पासूनची यादी काढून त्या यादीच्या आधारावर जर आरोप केला किंवा पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की 2023 मध्ये ड्रग्सच्या संदर्भात एवढ्या केसेस आहे
2013 मध्ये इतके आहे, 2012 मध्ये आहेत. मी या केसेसच्या संदर्भातली माहिती माझा विभाग नसला तरी विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी जेव्हा घेतलेत तर मगही आश्चर्य झालं की महाराष्ट्रामध्ये असे आरोप करणारे हे तेव्हा मात्र कुंभकर्णांनी म्हणायचं की रिश्ते में ये हमारे बाप लगते हैं असे झोपून होते. मला वाटतं कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये. हां, ड्रग्ज व्यवसायामध्ये कोणत्याही नेत्याचा, कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा संबंध असेल तर ठेचून काढलं पाहिजे. याबद्दल दुमत कसं असू शकतं? अहो, आपली पिढीच्या पिढी बर्बाद करणारं हे जर व्यसन, या व्यसनासाठी उद्या कोणीही व्यक्ती, म्हणजे खरं तर माझी तर मागणी असेल, मी बऱ्याचदा या प्रश्नाच्या निमित्ताने, की साधारणतः जे राजकीय नेते आहेत किंवा जे आमदार खासदार होतात त्यांच्यावर कंडिशनच टाकली पाहिजे भविष्यामध्ये की कोणताही मादक नशेच्या पदार्थाचं लायसन्स त्यांच्या कुटुंबात असता कामा नये, त्यांच्या नातेवाईकात असता कामा नये. अहो, काँग्रेसचे असे मोठे नेते मी सांगू शकतो की दारूचे लायसन्स आहे त्यांच्याकडे, यादी आहे. आणि तुम्हीही बघितलं, मी ड्राय डिस्ट्रिक्ट केला होता, 5 वर्ष दारू बंदी केली होती, आले सुरू केली. परिणाम काय झाला? 431 लोकांचे मृत्यू झाले ऍक्सिडेंटमध्ये, जे 100च्या 125च्या आसपास होते. महात्मा गांधीजींनी 1920 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये शपथ दिली होती की कोणीही दारू पिणार नाही. पण मला वाटतं की काँग्रेस वगैरे हुशार आहे, त्यांनी दारू पिणार नाही पण दारू विकणार, त्याला मात्र महात्मा गांधींनी बंदी टाकली नाही असं समजून ते करायला लागले. सर, गुणरत्न सदावर्ते यांची जी एसटी कामगार युनियन आहे ती उद्यापासून पुन्हा राज्यभर संपावरती जाणार आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात प्रवासी जे आहेत ते एकमेकांच्या घरी जात असतात. अशा वेळेस प्रवाशांना त्रास होणार असल्यामुळे संपूर्ण ही एसटीची जो संप आहे तो गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं करण्यात येतोय. नाही, ताबडतोब संवाद केला जाईल कामगारांशी, आणि कामगारांशी संवाद करून संपावर ते जाऊ नये या दृष्टीने काळजी घेतली जाते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त काही वेळापूर्वी गोंदिया एअरपोर्टवर त्यांचं स्वागत प्रफुल्ल पटेल यांच्याकडून केलं. यामध्ये कुठलाही भाजपचा किंवा इतर राज्यातला बडा नेता मंत्री म्हणून उपस्थित नव्हता, कसं पाहता? नाही, कदाचित माननीय मोदीजींनीच त्या संदर्भामध्ये इच्छा व्यक्त केली असेल किंवा जो काही शिष्टाचार आहे त्यामध्ये सुचवलं असेल की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा जातो आहे तेव्हा कोणीही तिथं उपस्थित राहू नये. अन्यथा मग मुख्यमंत्री, साधारणतः शिष्टाचार असा आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जातात, पण जेव्हा पंतप्रधान कार्यालयातून अशा काही विशेष सूचना येतात, फक्त प्रफुल्लभाई पटेल त्या जिल्ह्यात राहतात म्हणून कदाचित ते गेले असेल. प्रत्येक गोष्टीमध्ये काही राजकारण शोधलंच पाहिजे किंवा काहीतरी गडबडच आहे, काहीतरी अडचणच आहे, काहीतरी समस्याच आहे असं समजण्याचं कारण नाही. त्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काही क्षणासाठी तिथं विमान जर थांबलं असेल एअरपोर्ट नसल्याने, तर मला वाटतं की त्याच्यातून काही राजकारण नाही. तर नीलम गोरे म्हणतात की आता जे कोणी ठाकरे गटासोबत राहिलेले आहेत ते एक दिवस काढतात, कारण केवळ बाळासाहेबांचा पक्ष सोडायचा नाही म्हणून ते एक दिवस काढतात, अशी टीका केली नीलम गोरेंनी. नाही, टीका नाही, वस्तुस्थिती सांगितली. याला टीका का म्हणून म्हणतात? तुम्ही तर रोजच पाहत आहे. आणि मी तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी परवा जेव्हा गेलो त्यांनी तर परमनंट स्टेजच करून ठेवला आहे की रोज प्रवेशाची रांग लागली आहे. हा परमनंट स्टेज हा हेच दाखवतो आहे की रोज लोक हे त्या ठिकाणी येतात आणि प्रवेश करतात. आणि जसे जसे एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये जो काही भ्रम निर्माण केला जातो की आता हे 1 महिन्यात जाणार, 2 महिन्यात, हा आता तुमच्या माध्यमातून स्पष्ट होईल की ते जाणार नाही म्हणजे जाणारच नाही. कितीही लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी एकनाथ शिंदेजी 2024 निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात होणार हे अतिशय स्पष्ट आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये असा काही भ्रम आहे, स्वप्नामध्ये मुंगेरी लाल की हसीन सपने पाहताय, स्वप्नातच करोड रुपयाची लॅटरी लागल्याचा भाव आणताय, त्यांनी आतापासून यामध्ये काहीही अडचण करू नये. अनेक लोक, तो परमनंट स्टेज आहे, ज्यांना ज्यांना पक्षामध्ये प्रवेश घ्यावा असं वाटतं ते त्या स्टेजवर जातात, मुख्यमंत्री मोदी येतात, प्रवेश देतात आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांचाही योगदान आणि वाटा उचलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतात. सर, एक शेवटचा प्रश्न. अरे. आंदोलनानंतर 2 लाख कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार अशी चर्चा आहे, तर त्याबद्दल काही सांगा. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये वेगवेगळी
त्याच्यातली माहिती आपल्याला देत जाईल आणि आम्ही ठरवलं आहे की या आंदोलनाच्या संदर्भात जे जे प्रश्न असतील त्याची अधिकृत माहिती किंवा त्यावरचं भाष्य माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनीच करावं, अन्यथा या विषयामध्ये कधी कधी ट्विस्ट करून कारण नसताना या वातावरणामध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून या संदर्भात जी काही भूमिका आहे आणि सरकार जो न्याय देण्याच्या दृष्टीने काम करत आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी किंवा माननीय अजितदादा हे भाष्य करतील. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.